नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की सरकारने ज्या योजना काढलेल्या शेतकऱ्यांसाठी म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण या ज्या योजना असतात महाडीबीटी पोर्टलवरच्या म्हणजेच महाडीबीटी फार्मर पोर्टलवरच्या ज्या योजना असतात त्या योजना जर शेतकऱ्यांनी जर अप्लाय केला असेल तर त्या अर्जाची स्थिती कशी पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। त्याच्यामध्ये काय केलंय की शेतकऱ्यांचं काय झालंय की शेतकरी काय करतात की अर्ज वगैरे भरून घेतात, सेतूमध्ये जातात, एखाद्या सायबर कॅफेत जातात, त्यांच्याकडून अर्ज वगैरे भरून घेतात, त्यांना काय 200 रुपये ते चार्जेस करतात। ते अर्ज भरून घेतल्यावर शेतकऱ्यांना समजत नाही की आपलं यादीत नाव आलेलं आहे की नाही। म्हणजे सुधारणार्थ मी तुम्हाला एक उदाहरणाद्वारे सांगतो। समजा एखाद्या शेतकऱ्याने काय केलं, एखाद्या ट्रॅक्टरला अप्लाय केलंय, 50 HP चा तो ट्रॅक्टर आहे, त्याला तिने अप्लाय केलंय, तर ते ट्रॅक्टर त्याला लागला का नाही त्याला समजत नाही। तर त्या अर्जाची स्थिती तुम्ही ऑनलाईन कशी बघू शकतात ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। ते मोबाईलवर घर बसल्या तुम्ही बघू शकता। त्यासाठी तुम्ही काय करायचं, महाडीबीटी फार्मर पोर्टलवर लॉग इन करायचं। लॉग इन करण्यासाठी तुम्हाला काय लागेल की तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं शेतकरी आयडी असतं म्हणजेच तुमचं फार्मर आयडीने तुम्ही लॉग इन करू शकतात। तुमचा आधार कार्ड व फार्मर आयडी जो रजिस्टर नंबर असतो म्हणजे जो मोबाईल नंबर लिंक असतो त्या मोबाईल नंबरवर एक OTP जातो, त्या OTP थ्रू तुम्ही लॉग इन करू शकतात। लॉग इन केल्यावर तुम्ही तिथं अर्ज केलेल्या बाबीमध्ये तिथं बघू शकतात की तुम्हाला तिथं तुमचा अर्ज हा डेस्क 1 ला आहे, म्हणजे तुमचा अर्ज हा छाननीसाठी गेलाय की कोणत्यासाठी गेलाय ते तुम्ही बघू शकता। म्हणजे तुमचा अर्ज हा नाकारला आहे का नाही हे तुम्ही तिथं बाबी बघू शकतात। तुमचा अर्ज हा रिजेक्ट केलाय किंवा ऍक्सेप्ट केलाय म्हणजे डेस्क 1 ला गेलाय का डेस्क 2 ला गेलाय हे तुम्ही घर बसल्या मोबाईलवर बघू शकता। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, ही व्हिडिओ जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।